पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये फेसबुक पोस्टवरून तणाव, 2 गट आमने सामने तर काही दुचाकी पेटवल्याची माहिती. शहरातले आठवडी बाजारही बंद. धनंजय मुंडे 3दा भेटले, मात्र मंत्रिपदाबाबत चर्चा नाहीच. फडणवीसांची माहिती. मुंडेंच्या एंट्रीच्या चर्चांना फडणवीसांकडून फुल स्टॉप. बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कारवाई होणारच. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. सरकारमधल्या तिन्ही प्रमुखांनी सर्व मंत्र्यांना जाणीव करून दिल्याची ही माहिती. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेनं सभागृहातली ऑनलाईन रमी भोवली. कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी. दत्तात्रय भरणेंकडचं क्रीडा, अल्पसंख्याक आणि औकाफ खातं सोपवलं. क्रीडा खात्यामुळे नाराज असलेल्या भरणेंची कोकाटेंच्या कारनाम्यामुळे लागली लॉटरी. पक्षश्रेष्ठींनी सोपवली कृषी मंत्री पदाची जबाबदारी. कोकाटेंच्या डिमोशन नंतर अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानामंत्र. चौफुल्यावर तडफडू नका, ढगात गोळी मारू नका. आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून आईच्या नावे असलेला बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत. रेस्टो बार आणि हॉटेलचा परवाना ठेवला कायम. अवैध प्रकार सुरू नव्हते तर परवाना परत का केला? अनिल परब यांचा सवाल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका, तयारीला लागा. मनसेच्या शिबिरातून राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. निवडणुकीच्या कामाला गांभीर्याने घेण्याचाही सल्ला. दिवंगत महादेव मुंडेंच्या न्यायासाठी बीडमध्ये अनेक संघटनांची बैठक. मराठा आंदोलक मनोज जरांगे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीला. आरोपींच्या अटकेपर्यंत लढण्याचा निर्धार. पुण्यातल्या खड्ड्याने घेतला 61 वर्षांच्या वृद्धाचा जीव. अपघाताची दाहकता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. औंध परिसरातली घटना. घटनेला महापालिका जबाबदार, स्थानिकांचा संताप. उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचं समन्स. 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यात चौकशी होणार. 5 ऑगस्टला नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. निवडणूक आयोग मतं चोरतंय, त्यांना सोडणार नाही. राहुल गांधींची निवडणूक आयोगावर पुन्हा कडाडून टीका. मतदार वगळणं हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हा नाही, असाही आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.